घरगुती कलहामुळे मोताळ्यातून 6 महिन्यांमध्ये 43 जण बेपत्ता. पालकांनी मुलांकडील मोबाईलच्या अतिवापराकडे लक्ष देणे गरजेचे. खामगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा. MIMचे नगर परिषदेला निवेदन. खड्ड्यात आंदोलन करण्याचाही दिला इशारा. कृष्ण कलारेंचा निर्दयीपणे खून केल्याचा घटनेचा केला निषेध. मराठा पाटील युवक समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. कुरा येथील बस स्टॉपवर चिखल झाल्याने विद्यार्थी प्रवाशांची गैरसोय. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष. सैनिक हे देशासाठी किती महत्त्वाचे हे लक्षात घेऊन त्यांचा सन्मान राखा. कॅप्टन राहुल कुकडे. पंधरा दुचाकी चोरीचा मुख्य सूत्रधार निघाला अभियंता. चोरी केलेल्या दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवतो. BSNLच्या 27 दिवसात 15,000 ग्राहकांनी घेतले सिम कार्ड. शहरातील 4 जिल्ह्यातील 36 टॉवर 4G 30 ते 45% स्वस्त. 3 ट्रक अनधिकृत जाहिरात फलक जप्त. दुकानांपुढील लोखंडी जाळे केल्या जप्त. मेळघाट परिसरातील मोगार्द गावात आढळले 1 दिवसाचे बेवारस बाळ. बाळावर धारणी रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून तपास सुरू. भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट अडचणीत. जायकवाडी धरण तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची कायदेशीर वैधता तपासा. मराठवाड्यात इनामी जमिनीचे हस्तांतर नियमित करणार. वतनच्या जमिनींची नजराना 5%वर. फडणवीस. अजित पवार गटाचे प्रवक्ते गडकरींची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी वाद म्हटल्याने थेट हल्लाबोल. पुण्यात हिट अँड रन प्रकरणी आमदार टिंगरे यांना पोलिसांची अभय. आरोपपत्रातून नाव घेतले नाही. दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या. यशस्वी शिंदेच्या खुनाची दिली कबुली. कर्नाटकमधून अटक. चाकूने केले होते वार. हिमायतनगरला ओबीसी बांधवांनी पाळला बंद. कुणबी प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्याची केली मागणी. संभाजीनगरात 27,000 कोटींची इलेक्ट्रिक कार निर्मितीचा प्रकल्प. 52,000 वर रोजगार. महाराष्ट्रात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 7 प्रकल्प. कंगना म्हणाल्या राहुल गांधी ड्रग्ज घेतात. संसदेत बकवास बोलतात. यांची टेस्ट झाली पाहिजे. चक्रव्यूह विधानावरून वादंग. अतिक्रमण कारवाईच्या विरोधात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. 70% जळाल्याने प्रकृती गंभीर. नागपूर जिल्ह्यातील घटना. ठेवीदार कृती समितीच्या आंदोलनाला यश. ज्ञानराधा साईराम राजस्थानी जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणी कलेक्टरांनी केंद्रीय निबंधकांना दिला आवाहन. पात्र लाभार्थ्याने तत्परतेने लाभ घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रशासनाला निर्देश. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची क्रीडा मंत्र्यांची चर्चा. दिल्ली NCR मध्ये मुसळधार पाऊस. 10 उड्डाणे वळवली. रेड अलर्ट जारी. तलाट्यांचे प्रश्न सोडवणार. महसूल मंत्र्यांची ग्वाही. बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा. निनाद पतसंस्थेतील ठेवीदाराची फसवणूक. भाजपच्या माजी नगरसेवकांसह 7 जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत संभाजीनगरचा पाणी प्रश्नाबाबत मुंबईत बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश. लोणावळ्यात MD ड्रग्ज पावडर व गांजा जप्त. 3 जणांना घेतले ताब्यात. पोलिसांकडून मोठी कारवाई. दूध उत्पादक शेतकरी करणार महामार्ग मेगा ब्लॉक आंदोलन. दूध बाजाराबाबतच सरकारचा तोडगा शेतकऱ्यांना अमान्य.
संसदेत खरगेंचा कंठ दाटून आला, म्हणाले मला अशा वातावरणात जगायचं नाही. भाजप खासदारांनी घराणेशाहीचा केला होता आरोप. मैत्रीणच ठरली मैत्रिणीच्या मृत्यूला कारणीभूत, इन्स्टावर फेक बॉयफ्रेंड म्हणून चॅटिंग करणे पडले महागात. मनू भाकरने पी.व्ही. सिंधूचे बनावट खाते तयार केले होते. बॅडमिंटन स्टारला प्रेरणा म्हणून संबोधले, ट्रोलर्सना उत्तर दिले. अनुराग ठाकूर यांचे लोकसभेतील भाषण, काँग्रेसने म्हटले पंतप्रधानांनी संसदीय विशेष अधिकारांचे उल्लंघन केले. कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणपती उत्सवासाठी कोकणात एसटीच्या 4,300 बसेस धावणार. हायकोर्टाने म्हटले अधिकारी एसी ऑफिसमधून बाहेर पडत नाही. दिल्ली कोचिंग दुर्घटनेला यंत्रणा जबाबदार, नाला कुठे आहे एएमसीडीचे अधिकारी सांगू शकत नाहीत. लवलीना बॉक्सिंगच्या क्वार्टर फायनलमध्ये, पदकापासून एक विजय दूर. स्वप्नील 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या फायनलमध्ये. सोनिया म्हणाल्या वातावरण आमच्या बाजूने, महाराष्ट्रासह 4 राज्यांचे निवडणूक निकाल देशाचे राजकारण बदलतील. नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात नवीन MIDC, अजित पवारांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश. लोकसभेतील चर्चेची पंतप्रधानांची पोस्ट, मोदी यांचे कृत्य गंभीर, ते खोटारडे असल्याचे म्हणत नाना पटोलेंचा हल्ला. सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली, त्यांनी घेतलेले निर्णय देखील रद्द करणार का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. पूरग्रस्तांना मदतीपेक्षा पाहणी दौऱ्याचे स्टंट अधिक, रोहन सुरवसे पाटील यांचा आरोप. अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची मागणी.